त्या दोन बोटी आपली एक इकडे आली आणि आयलंड आहे बघा आता. आजूबाजूला सगळं पाण्याने वेढलेलं आहे ते. तोकीमेनन फॉल्सला चाललो आहे आम्ही. आणि हे पाहे जंगल काय दाखवत असेल ते वेगळं जंगल आहे आणि हे काहीतरी वेगळं. हे बघा पूर्ण असं जंगल असल्यासारखं आहे. तोकीमेनन वॉटरफॉल आहे ॲक्च्युली हा. तो वॉटरफॉल पहिला आम्ही चाललेलो आहे. आणि मी जसं जसं गर्द झाडी दाखवतो आहे तशी तशी ही गर्द झाडी आहेत पा सर्व. आणि असंच आहे सर्व. हा कुठून रस्ता आला आहे आपण पाहूयात. आणि हा फॉल पहा. हा फॉल आहे ॲक्च्युली तोकीमेनन फॉल. हा पहा नाईट तोकीमेनन फॉल्स. त्याचं पाणी किती मल्टी कलर दिसतं आहे. गढूळ पण दिसतं आहे, स्वच्छ पण दिसतं आहे. आणि पाहूयात आपण आता. मला जरा गोप्रोनी पण मी कॅच करण्याचा प्रयत्न करतो आहे. तोकीमेनन प्रोनाऊन्स माझे जरा वेगळे येत असतील पण हा वॉटरफॉल आपण दुसऱ्या अँगलने पाहतो आहे. याचं पाणी इतकं काही निर्मळ नाही, स्वच्छ नाही आहे, गढूळ दिसतं आहे मला. जे आपण लेकला पाहिलं असेल त्या प्रमाणात. इथून सुरू झालेलं आहे हे नदीचं पात्र. किती शेवाळलेलं नाही आहे पण काळपट आहे, फार मेतकट आहे किंवा मातीचं आहे असं म्हणूयात आपण. याच्यावर नैसर्गिक नाही पण मेतकट आलेली आहे आणि अशी खाली गेलेली आहे. पहा असं खाली पात्र गेलेलं आहे. मॅक्झिमम क्लोजेस्ट व्ह्यू आहे. याच्यापेक्षा क्लोजेस्ट व्ह्यू नाही आहे. हा शेवटचा अँगल आहे आणि ह्याच्यापेक्षा क्लोजेस्ट अँगल नाही आहे दुसरा. आपण जो पाहिलं ह्याच्या अगोदरचं पाहिलं असेल ते समोर थोडंफार दिसत असेल तर तिथपासून पाहिलं असेल. आणि हे जे पाणी गढूळ झालं आहे किंवा माती मिश्रित झालं आहे याचं कारण जिथून ही नदी येते ते कडेच्या झाडांच्या मुळांची रासायनिक प्रक्रिया झालेली आहे होते आणि इतकं गढूळ दिसतं आहे. हा पहा आणि आपल्याला जाणवतं आहे म्हणजे ते किती गढूळ आहे ते खरोखर जाणवतं आहे. परत एवढं करता दाखवतो की इतकं गढूळ आहे ते की त्याच्यावर फेस किती आला आहे त्याच्यावरूनच आपल्याला कळते पहा पूर्णपणे. आणि इकडं त्यानंतर त्याचा फ्लोसुद्धा इतका कमी झालेला आहे पहा. आपण आता तो फॉल पाहिल्यानंतर नॅचरल वाटेने पार्किंगकडे चाललो आहे. आणि हे इथून पाहण्याची जी मजा आहे ती लिटरली काही आवरच आहे पहा. दोन्ही कडेला अशा गर्द झाडी आणि त्याच्यामधनं आपण चालतो आहे. दोन्ही बाजूला गर्द झाडी आहे. आणि तुम्हाला जर वाट दाखवायचं म्हटलं तर साधारण ही अशी थोडी मडी झालेली आहे. नुकताच थोडाफार पाऊस झालेला आहे आणि ह्या पावसामुळे थोडी मडी झालेली आहे. मला इंडिव्हिज्युअल तर खरं काही म्हणा असं नॅचरल चाललेलं खरं फार आवडतं. ओरिजिनल आवडतं. मुद्दामून दाखवायचं म्हणून नाही पण आवडतं हे. आणि कोणाला आवडणार नाही. हे पहा की अगदी गळत म्हणजे गर्द झाडी आहेत पहा. कुठेही पाहिलं ना तरी. आणि त्या झाडांची उंचीसुद्धा ऑब्वियसली पहा किती उंचापर्यंत आहे.
मी खरं ठरवतच होतो अशा रस्त्याने आपण फिरायचं, तर लिटरली तसंच आहे. दोन्ही बाजूनी एका बाजूने नव्हे, दोन्ही बाजूनी अशी गर्द झाडी आहे. इनफॅक्ट आम्ही रस्त्यावरनं जी झाडं पाहिलेली असतील त्यांची हाईट थोडीफार जास्त असते. ही यांची हाईट कम्पॅरेटिव्हली कमी आहे. आणि जी हिरवीगार दिसते त्याच्यापेक्षा ही थोडीशी कमी आहे असं मला म्हणायचं आहे. हॅलो, किती गडद आहे पा. हे पडलेलं झाड मुळासकट पडलेलं आहे आणि याच्यावर बऱ्याच जणांनी चढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही काय उन्मळून पडलेली कुजलेली झाडं आहेत. डॅम फ्री नैसर्गिक वातावरण आहे हे. याच्याशिवाय नैसर्गिक वातावरण काय सांगता येणार म्हणजे मला तरी, मी इतका दर्दी नाही आहे त्या बाबतीत. आणि दुसरं मी एक वाचलं होतं आत्ता येताना की पक्ष्यांसाठी हे स्पेशल काहीतरी प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे. मी वाचण्यात वेळ नाही घालवला जास्त, पण गव्हर्मेंटने, अमेरिकन गव्हर्मेंटने इथं काहीतरी प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे. उगीच मला जास्त माहिती नाही त्यामुळे मी सांगू शकत नाही काही. खरं तर मला प्रयत्न करायचा होता गोप्रोने कॅमेरा शूटिंग करायचं. इनफॅक्ट त्यामुळे मी ते गोप्रो वापरायला लागलो आहे. आणि म्हटलं ठरवताना असा विचार केला होता जेणेकरून की ज्या वेळेला आपण गोप्रो वापरू त्यावेळेला मग जे काय माहिती नाही ते आपण मोबाईलच्या वरनं ह्याच्यामधनं काढू, गुगलवरनं काढू. पण मला तितका काय गोप्रो जमलेला नाही आहे, त्यामुळे मी गोप्रोने सुद्धा शूटिंग करतो आहे आणि माझ्या सॅमसंग M31ने सुद्धा शूटिंग करतो आहे. तर काही व्हिडिओज माझे सॅमसंग मोबाईलचे आहेत आणि काही व्हिडिओ ऑब्वियसली गोप्रोचे आहेत. गोप्रोची अडचण तर तुम्हाला माहितीच असेल जास्त की त्याची बॅटरी लगेच डिस्चार्ज होते. एखादा ब्लॉग जरी करायचा म्हटलं तर आणि थोडं रेंगाळलं की ती बॅटरी संपून जाते. इनफॅक्ट मी अल्टरनेटिव्ह 2 बॅटऱ्या ठेवल्या होत्या पण त्या संपतात. ज्या वेळेला मूड असतो व्हिडिओ शूटिंग करायचं व्यवस्थित त्यावेळेला होतं आणि नेमकं ती बॅटरी संपते. एनिवे जाऊ द्यात, आपण अशा आता पार्किंगकडे पोचू. हरण चाललं आहे, हरण उभं आहे तिथे पा. डिअर